नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आर्यन क्रिएटिव्ह या यूट्यूब चॅनलवर. मराठी निबंध. झाडे नसती तर. रोजच्याप्रमाणे मी माझ्या गावातील सर्व मित्रांसोबत क्रिकेट खेळत होतो. सामना अतिशय मनोरंजक टप्प्यावर होता, जिथे आमच्या संघाला शेवटच्या षटकात एका चेंडूवर 4 धावा हव्या होत्या. मी स्ट्राईकवर होतो आणि मी चांगला शॉट मारला. मला वाटले की आता आम्ही जिंकणार आहोत, पण दुर्दैवाने आम्ही खेळ गमावला, कारण मी मारलेला एक चेंडू समोर असलेल्या आंब्याच्या झाडाला लागला होता आणि चेंडू थांबला. आम्ही धावून 2 धावा पळून काढल्या आणि आम्ही 2 धावांनी हरलो. मला खूप राग आला आणि मनात एकच विचार आला की झाड नसते तर आपण सामना जिंकलो असतो. घरी आल्यावर कल्पना आली की झाडामुळे क्रिकेटचा सामना हरलो. त्या क्षणी माझ्या मनात एक विचार आला, आजूबाजूला झाडे नसती तर काय झाले असते, झाडे नसती तर काय झाले असते, झाडे नसतील तर काय होईल याचा मी विचार करू लागलो. तो क्रिकेट सामना आपण जिंकू असा माझा पहिला विचार होता. पण जर झाड नसते तर क्रिकेटच्या मैदानावर आपण झाडाखाली बसतो, कारण ते आपल्याला सावली देते. तेही नष्ट होऊन आपल्याला त्याची सावली मिळणार नाही, आणि जर सावली नसेल तर कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागेल. झाडेच नसतील तर फुलांच्या बागांचे सुशोभीकरण कसे करणार? बागेत फुलांच्या रोपांऐवजी फक्त दगडच असतील. एवढेच नाही तर पक्षीही नाहीसे होतील, कारण त्यांना खायला अन्न मिळणार नाही. झाडांशिवाय आपल्याला फळे खायला मिळणार नाहीत आणि आपल्याला भाज्या आणि अन्न मिळणार नाही. आपण काय खाणार? झाडे नसतील तर जमिनीवर जगणे कठीण होईल. झाडांशिवाय आपल्याला ऑक्सिजन मिळतंही आणि ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही. जर झाडे नसते तर या ग्रहावर जगणे अशक्य आहे. झाडांशिवाय अन्न आणि श्वास घेण्यासाठी हवा मिळणार नाही. पाण्याची पाशवी होईल, कारण झाडांना मिळणार नाही. सूर्य आपल्या उष्णतेने आपल्याला जाळून टाकेल. संपूर्ण पृथ्वीग्रह वाळवंट होईल. झाडांशिवाय जीवन शक्य नाही. झाडे असतील तर जीवन आहे. जर झाडे नसतील तर ही एक भयावह कल्पना आहे, जी कल्पना करू शकते.